नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तळोजा सेक्टर 28 आणि तळोजा सेक्टर 39 मधील जी घरे आहेत ती सेम घरे आहेत. या सिडकोच्या घरांना आपल्याला जर इंटेरियर डिझाईन किंवा फर्निश करायचं असेल, वॉर्डरोब वगैरे बनायचं असेल, टीव्ही युनिट बनायचं असेल, जे आपल्या घरामध्ये किचनमध्ये सुद्धा रॅक आपण बनवायचं असेल तर आपण बनवू शकतो. तळोजा सेक्टर 39च्या समोर हा प्रोजेक्ट आपल्याला दिसत आहे. दोन्ही प्रोजेक्टमधील घरे ही सेमच आहेत. 1 BHK इथे घरे देण्यात आलेली आहेत. हॉल, किचन, बेडरूम या घरांना जो फुल फर्निश सॅम्पल फ्लॅट कसा करायचा तो आपण पाहणार आहोत. आणि या घरांना आपण पाण्याची टाकीसुद्धा बसवलेली आहेत. समोर आपल्याला बघा या फ्लॅटमध्ये जे किचन आहेत, किचनमध्ये जी सजा देण्यात आलेल्या आहे, सजाला बघा 525 लिटरची आणि समोर 240 लिटरची आपण पाण्याची टाकी बसवलेली आहे NRV कॉकसोबत. ज्यांना कोणाला पाण्याची टाकी बसवायची असेल तर हा जो नंबर दिसत आहे या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कारपेंटर, मिस्त्री या नंबरवरती तुम्हाला मिळून जाईल. तर आपण जो आता फ्लॅट आहे तो फ्लॅट आपण पाहणार आहोत. समोर आपल्याला सांगणार आहेत की यांनी कोणत्या घराचं काम कसं केलेलं आहे, म्हणजे कोणत्या लोकेशनला कसं काम केलेलं आहे. 1 BHK बेडरूम, हॉल, किचन. सर्वप्रथम आपण जो हॉल आहे तो हॉल पाहणार आहोत आणि घराच्या समोर दरवाजाला जे केलेले आहेत त्यांनी एंट्रन्स ते पण आपण पाहणार आहोत. समोर आपल्याला बघा इथे शूज रॅक त्यांनी सुद्धा काढलेले आहे. समोर आपल्याला हॉल दिसत आहे. हे टीव्ही युनिट आपल्याला दिसत आहे. तेथे सॉकेट सुद्धा काढण्यात आलेलं आहे. खाली सुद्धा आपल्याला एक सॉकेट त्यांनी देण्यात आलेलं आहे. वायरिंग ही याच्या आतमधून केलेली आहे. बघा खाली सुद्धा 2 सॉकेट देण्यात आलेले आहे आपल्याला जर डिश ठेवायची असेल तर किंवा वायफायचं राउटर ठेवायचं असेल तर. आणि आतमध्ये लाईट सुद्धा लावण्यात आलेली आहे, LED लाईट. हे छोटंसं मंदिर येथे बनवण्यात आलेलं आहे. मंदिराच्या खाली सुद्धा त्यांनी हे देण्यात आलेलं आहे. इथे सुद्धा आपण पूजेचं सामान ठेवू शकतो. इथे सुद्धा रॅक देण्यात आलेली आहे आणि या दिशेनं सुद्धा आपण सामान ठेवू शकतो. त्यानंतर येथे हा जी खिडकी देण्यात आलेली आहे हॉलमध्ये तिथे सुद्धा त्यांनी एक रॅक काढलेली आहे. समोर आपल्याला दिसत आहे. वरती जो सजा देण्यात आलेला होता त्या सजाला सुद्धा त्यांनी हे वॉर्डरोब सारखं येथे फर्निश टाईप करून देण्यात आलेलं आहे. आणि समोर हॉलमध्ये जी विंडो आहेत विंडोच्या खाली सुद्धा त्यांनी वॉर्डरोब काढलेले आहेत. खिडकी मागे घेण्यात आलेली आहे आणि खिडकीला सुद्धा मार्बल लावण्यात आलेलं आहे. इथे पण ते दाखवण्यात आलेलं आहे आपल्याला समोर दिसत आहे. त्यानंतर समोर आपण आता बेडरूममध्ये जाणार आहोत. बेडरूमची विंडोसुद्धा वाढवण्यात आलेली आहे, मार्बल लावण्यात आलेलं आहे. हा बेड त्यांनी बनवलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही जी घरातील शिल्लक आपल्या वस्तू असतात ते सुद्धा इथे तुम्ही ठेवू शकता. इथे सुद्धा त्यांनी एक वॉर्डरोब काढण्यात आलेला आहे. विंडोच्या वरच्या दिशेने सुद्धा वॉर्डरोब काढण्यात आलेला आहे. जो आपल्याला सिडकोनी सजा देण्यात आलेला आहे त्या सजाला फुल फर्निश केलेलं आहे. हे बघा इथे सामान ठेवण्यासाठी विंडोच्या खाली सुद्धा त्यांनी वॉर्डरोब काढलेला आहे.
आणि हे मार्बल. हे समोर खिडकी आपण मागे घेण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण बेडरूममध्येच इथे छोटीशी जे आपल्याला जो ड्रेसिंग टेबल असतो, मेकअप टेबल असतो, तो समोर इथे देण्यात आलेला आहे. मेकअपची किट आपण सुद्धा याच्या आतमध्ये ठेवू शकतो. तर असं हे मस्त फुल फर्निश करण्यात आलेलं आहे. फॅन सुद्धा लावण्यात आलेले आहे. आणि या दिशेने सुद्धा जो सज्जा आहे ना, त्याला सुद्धा आपण फर्निश केलेलं आहे. त्यानंतर आता आपण किचनमध्ये जे आपण फर्निश केलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. समोर वॉश बेसिन जो होता त्याला सुद्धा चेंज करण्यात आलेला आहे. त्याच्या खाली सुद्धा रॅक काढण्यात आलेली आहे. आणि इथे पाण्याची टाकी लावण्यात आलेली आहे. आणि खालून सुद्धा त्याला पी-ओ-पी करून घेतलेलं आहे. म्हणजे पाण्याची टाकी समोर आपल्याला दिसणार नाही. किचनमधून आपण त्यांना जी भविष्यात लागले तर आपण काढू शकतो. किचनच्या खाली जे मधील सुद्धा आपण इथे हे रॅक काढण्यात आलेले आहे. तीन प्रकारचे रॅक आपण तिथे काढण्यात आलेले आहे. इथे गॅसची हंडी सुद्धा आपण ठेवू शकतो. तर असे हे आपण बेडरूम, हॉल आणि किचनमधील जे फर्निश आहे ते बघितलेलं आहे. बघा इथे सुद्धा आपल्याला कपाट काढून देण्यात आलेले आहे. छोटेसे म्हणजे छोटे-छोटे साहित्य आपण इथे ठेवू शकतो किचनमध्ये. आणि किचनला जो सज्जा देण्यात आलेला आहे त्याला सुद्धा आपण इथे हे पूर्ण फर्निश केलेले आहेत. हे एक्स्ट्रा आपण बनवलेले आहेत. जे खिडकीच्या वरचा जो भाग असतो त्या भागाला. आणि जे वेस्टर्न टॉयलेट आहे हे समोर आपल्याला दिसत आहे. आणि ही बाथरूम. तर असे हे आपण सिडको लॉटरीमधील जे तळोजा सेक्टर 28, तळोजा सेक्टर 39, बामणडोंगरी जे EWS टाईपचे घर आहेत त्यांचं फर्निचर बघितलेलं आहे. जर कोणाला सेम असं फर्निचर करायचं असेल तर जो तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि फर्निश करू शकता. पाण्याची टाकीसुद्धा लावायची असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.